लहान मुलासाठी ना मस्त बेस्ट असं तुम्हाला मी नाश्ता दाखवते। हा नाश्ता खाल्ल्याच्या नंतर ना भाजी चपाती नाही खाल्ली लहान मुलांनी तरी टेन्शन येणार नाही। तर ह्या नाश्त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं। मग ह्याच्यामध्ये ना आवडीनुसार भाज्या टाका, जे लहान मुलांना खायचा कंटाळा करतात। थोड्या थोड्या भाज्या ना अशा बारीक चिरून गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि रव्यामध्ये टाकायचं। थोडीशी कोथिंबीर, पालक, मेथी चिरून टाकू शकता। मग ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून ना बेसनाची पोळी करतो बघा, अगदी तसा बॅटर बनवायचा। मग थोडेसे जिरे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, धना पावडर टाकायचा, अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडासा चाट मसाला टाकू शकता, गरम मसाला टाकायचा आणि थोडासा इनो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं। इतकं छान जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो ना। मग बेसनाच्या पोळीसारखं ना ह्याला गरम पॅनमध्ये तेल तापून छानपैकी ह्याला असं पोळीसारखं करून घ्या। इतका मस्त नाश्ता लागतो, तुम्ही एकदा तरी करून बघा। सकाळच्या घाईमध्ये तुम्ही बनवू शकता आणि लहान मुलासाठी तर खूप बेस्ट आहे, कारण भाजी चपाती खायचा कंटाळा करतात लहान मुलं। त्यामुळं ना त्यांच्यासाठी हा नाश्ता तरी नक्की करा। टिफिनमध्ये देऊ शकता 2-4 पण अशा पोळ्या करून आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकू शकता। केचपसोबत, मेयोनीजसोबत, गरमागरम चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता। एकदा तरी नक्की करून बघा, सगळेजण आवडीने खातील। आणि लहान मुलं भाजी चपाती खात नसतील ना तर अजिबात टेन्शन घेऊ नका, हा नाश्ता तरी नक्की करून बघा। असेच चॅनलवर रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइबर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि हो, हा नाश्ता तरी नक्की एकदा करून बघा।